नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले कुशल अर्थकारणी होते। त्यांनी स्वराज्य उभे करताना तलवारीसोबतच सुबक आर्थिक व्यवस्था उभी केली। त्यांच्या अर्थशास्त्रात न्याय, शिस्त, पारदर्शकता आणि जनकल्याण याचा सर्वोच्च स्थान होते। पहिलं, शेतकरी केंद्रित महसूल व्यवस्था। महाराजांनी शेतकऱ्यांना राज्याचा कणा मानले। महसूल वसुली करताना अन्यायकारक लूटमार थांबवली। जमीन मोजणी करून उत्पन्नानुसार कर ठरवला। दुष्काळ, आपत्ती किंवा शत्रूच्या हल्ल्यामुळे नुकसान झाल्यास कर सवलत दिली जात असे। त्यामुळे शेतकरी सुरक्षित आणि निष्ठावंत राहिला। दुसरं, चोख प्रशासन आणि हिशोबी कारभार। महाराजांनी आर्थिक व्यवहार लेखी पद्धती ठेवली। महसूल, खर्च, सैनिकी वेतन यांची काटेकोर नोंद ठेवली जात असे। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अधिकारी जबाबदार धरले जात। ही शिस्तबद्ध व्यवस्था पुढे अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून आर्थिक बळकट झाली। तिसरं, व्यापार आणि बंदरांचा विकास। स्वराज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावे म्हणून व्यापाराला चालना देण्यात आली। किनारपट्टीवरील बंदरे सुरक्षित केली। परकीय व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवून स्वराज्याचा फायदा साधला। मीठ, धान्य, कापड, मसाले यांचा व्यापार वाढवून राज्याची तिजोरी सक्षम केली। चौथं, स्वावलंबी आणि स्वदेशी दृष्टिकोन। महाराजांचा भर स्वावलंबनावर होता। परकीय सत्तेवर आर्थिक अवलंबित्व कमी ठेवण्याचा प्रयत्न केला। स्वराज्यातील उद्योग, हस्तकला आणि उत्पादन यांना प्रोत्साहन दिले। त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम झाली। पाचवं, युद्ध आणि अर्थव्यवस्था याचा समतोल। सततच्या युद्धकाळीही राज्यांची आर्थिक घडी विस्कळू दिली नाही। लूटमार न करता शत्रूच्या संपत्तीवर रणनीतीपूर्वक नियंत्रण ठेवले। सैन्याला नियमित वेतन दिल्याने शिस्त आणि निष्ठा टिकली। निष्कर्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्थशास्त्र केवळ महसूल गोळा करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते जनतेच्या कल्याणाशी निगडीत होते। त्यांनी उभारलेली आर्थिक व्यवस्था न्याय, पारदर्शक आणि शेतकरी हिताचा होती। आजही त्यांच्या अर्थकारणातून आपण शिकण्यासारखे आहे। सशक्त अर्थव्यवस्था हीच सशक्त राष्ट्राचे पायाभरणी असते। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।